मुंबईमधून आज मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आज पाऊस असल्यामुळे परत एकदा त्यांनी नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि नवी मुंबईतल्या वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये त्यांची राहायची सोय करण्यात आलेली आहे। मात्र सध्या मी त्याच सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्ही पाहताय की वरती पूर्णपणे हे लाईट आहेत त्या पूर्ण बंद करण्यात आलेल्या आहेत। हे सिडकोच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून एक्झिबिशन सेंटर उभा करण्यात आलेलं आहे। 5 स्टार हॉटेलला लाजवेल असं हे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे। मात्र आज या ठिकाणी जरी हे मराठा लोकांसाठी राहण्यासाठी उपलब्ध करून दिलं असलं तरी लाईट मात्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे अंधारामध्ये बसून या मराठा बांधवांना या ठिकाणी आपला स्वयंपाक करावा लागतो। तुम्ही पाहता की गावावरून आलेले आहेत, परभणीवरून हे मराठा बांधव आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या स्वतःचं स्वयंपाकाचं सामान हे गावावरून घेऊन आलेले आहेत आणि सध्या या ठिकाणी पूर्णपणे जेवण बनवायचं काम चालू आहे। चपात्या बनवण्यात आलेल्या आहे, भाजी बनवली जात आहे, वांग्याची भाजी बनवली जात आहे, कोणीकडे कांदा कापतायत। त्यामुळे आपण पाहतो की जरी हे मुंबईत आले असले तरी कुणाला त्रास द्यायचा नाही अशा प्रकारचं एक प्रामाणिक त्यांची इच्छा आहे। बाबा काय म्हणाल, कुठून आलाय, जेवण स्वतः तुम्ही करता इथे सगळं? महाड तालुक्यातून आलो आणि पाटील जोपर्यंत समजा उपोषण आहे तिथं तोपर्यंत आम्ही 15 दिवस 10 दिवस कितीही दिवस कितीही दिवस, कारण त्यांनी गोरगरीब जनतेसाठी म्हणजे लेकरांच्या मराठ्यांच्या लेकरांसाठी त्यांनी एवढा त्याग केला आहे। आम्ही हे करणार येणार। माझं किती दिवसाचं सामान आणले तुम्ही? जवळपास 15 दिवसाचं 15-20 दिवस आज दिवसभर पाऊस होता तरी पण काय त्रास होतो झाला? खूप त्रास झाला। आझाद मैदानात गेलो, बराच पावसामुळे त्रास झाला। हॉटेली काही नव्हतं आणि पोलीसवाडीसुद्धा बरेचसे होते, तिथपर्यंत पाणी पिण्याचे। आणि मुंबईमध्ये तुम्ही होता, मुंबईमध्ये काय तुम्हाला खायला वगैरे मिळालं? हॉटेल बंद होतं, हॉटेल बंद होत्या, हॉटेल बंद करण्यात आल्या पोलीसवाल्यांना, पूर्ण हॉटेल बंद करण्यात आले होते। तर आमच्या त्याच्यामुळे आम्ही सांगत होतो, पण आमच्या गाड्या इथं होत्या, तर आम्ही आमच्या गाड्या वाशीमध्ये होत्या, तर आम्ही मुंबईमध्ये गेलो नाही, तर आम्हाला परत यावं लागणार, आम्हाला परत येऊन आम्हाला स्वयंपाक सुरू करावं लागतं। मग आता तुम्ही आज जेवणार आहात, आज इथे राहणार आहात, परत उद्या राहणार आहात? उद्या अजून जाणार आझाद मैदानात जाणार पुन्हा, मग जोवर आम्हाला आरक्षण भेटत नाही ना तोवर आम्ही इथे जाणार। ज्या पद्धतीने इथे परभणीकर बसले आहेत अशाच पद्धतीने त्यांच्या बाजूला सुद्धा काही बांधव आहेत, ते या ठिकाणी आपला स्वयंपाक करत आहेत। तुम्ही पाहताय की स्वयंपाक या ठिकाणी सुरू आहे। पूर्णपणे हा एक वेगळा ग्रुप आहे, त्यामुळे जेवढे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपला स्वयंपाक करतायत, या ठिकाणी जेवण बनवत आहेत। बाबा काय म्हणाल, कुठून आला, कशा पद्धतीने तयार होतं जेवणाची? आम्हाला इथल्या गव्हर्नमेंटने साथ दिली नाही, इथल्या गव्हर्नमेंटनं आम्हाला साथ दिली नाही, ती लाईट बंद केली। अक्षरशः आझाद मैदानावर तिथल्या जवळपासच्या हॉटेल बंद ठेवल्या, पाणी प्यायला नाही, चहा प्यायला नाही, इतकी गैरसोय करून तरी बी मराठा 1 इंच बी मागं हटणार नाही, एवढा ठाम विश्वास आहे आमच्यामध्ये। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाहीच, एवढं मी बोलतो। तुम्हाला इथं राहायला गेलं मात्र लाईट पूर्णपणे बंद आहे? लाईट पूर्णपणे बंद आहे, पूर्ण अंधार आहे, आम्हाला मोबाईलला चार्जिंग नाही, काही गैरसोय सगळी आम्ही हाताला स्वयंपाक करून आलो। पूर्ण हॉटेल पण ठेवले, आता पाणी प्यायला सोय नाही, हॉटेल बंद येतात। पण एवढा त्रास झाला तरी हटणार नाही? आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हटणारच नाही। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जरी आम्हाला त्रास झाला, मुंबईमध्ये जेवण नाही मिळालं, या ठिकाणी जरी लाईट बंद करण्यात आला तरी कितीही त्रास झाला तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही, अशा प्रकारचा ठाम निर्धार या ठिकाणी मराठा बांधवांकडून व्यक्त केला जातोय। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।